PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून अनेक पक्षात तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षानेही तरुण उमेदवारांना पुढे येण्याची संधी दिली आहे. दरम्यान कन्हान नगर परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर स्नेहा नीलकंठ मस्के यांचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव समोर आलंय. डॉक्टर स्नेहा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यांच्यातला प्रामाणिकपणा आणि युवा प्रतिनिधित्व म्हणून विकासाच्या दृष्टिकोनाने त्या जनतेचा विश्वास संपादन करण्यास प्रयत्नशील आहेत. स्नेहाचे वडील नीलकंठ मस्के यांनी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री असताना पक्षाची बांधणी केलेली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या पदावर असताना त्यांनी कन्हान क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचा विस्तार केला. सध्या ते महाराष्ट्र शासन स्तरावर दुष्काळ निवारण समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. केवळ वडीलच नाही तर त्यांची आई सुषमा मस्के या देखील भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. मस्के पती पत्नी जरी राजकारणात अनुभवी आणि सर्वविदित चेहरे असले तरी त्यांनी यावेळी युवा प्रतिनिधित्वाला महत्त्व देत आपल्या मुलीला राजकारणाच्या रणांगणात उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्याचं उत्तर म्हणजे एकच आहे माझ्यासाठी, कारण मी जेव्हा डॉक्टर हा प्रोफेशन चूज केला तेव्हा माझा एकच उद्देश होता, मला सर्व्हिस द्यायची आहे सोसायटीला. जेव्हा मी पूर्ण माझं कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर पण मी बघितलंय, म्हणजे ह्या सिटीमध्ये राहते, माझ्या टाउनमध्ये राहते, इथे जे बरेचसे लोकांशी माझा संपर्क आलेला आहे. लोकांशी जेव्हा संवाद साधतो आपण तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला कळतात. त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेणे आणि त्यांना कसं लीडर पाहिजे नाही त्याचे गुण ते लोक स्वतः सांगतात की आम्हाला कसं पाहिजे नाही. त्याच्या हिशोबाने ते विचार करता आणि लोकांचे मत ऐकता. मला असं वाटलं की मी कुठेतरी इथे ह्या ऑपॉर्च्युनिटीचा, ह्या संधीचा उपयोग करू शकते आणि ह्या संधीच्या माध्यमातून जास्त सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकते सोसायटीला, म्हणून मी हा चूज केला. बघा, मी इथे ह्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा येत असली तरी मी ग्राउंड लेवलवर काम केले आहे. माझे पालक इथे ऑलरेडी कार्यकर्ता आहेत. त्यांच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऐकलेले आहेत. आणि मला कुठेतरी असं वाटतं की माझ्या पालकांनी जर मला सहाय्य केलं आणि लोकांनी मला प्रतिसाद दिला, कन्हान शहराच्या लोकांनी मला प्रतिसाद दिला आणि एक अपॉर्च्युनिटी दिली की त्याच्यासाठी मी काहीतरी बदल करू शकेल, तर मला असं वाटते की मी एक चांगलं नेतृत्व घडू शकते. श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी एक वेगळी आणि एक खूप चांगली नगर परिषद घडवून आणू शकते, असं मी तुम्हाला हमी देऊ शकते. आपण मुलांना एज्युकेटेड करतो, पण प्रशासकीय नोकरीकडे आपण त्यांना कल देतोय. पण ज्या ठिकाणी राज्य करण्याची जी स्थिती असते किंवा ज्या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता असते त्या ठिकाणी आपण मुलांना त्या ठिकाणी प्रेरित करत नाही किंवा मुलांना त्याकडे पुढाकार देत नाही. आणि म्हणून हा एक प्रयत्न मी या ठिकाणी घेतला आहे की बाबा माझ्या मुलीला, एरवी मुलांना मुलं पुढे करतात, पण मी मुलीला, एका युवा तरुणीला मी या ठिकाणी राज्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये पुढे आणतो आहे. तिने या देशाचं किंवा या राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आज जर का तिने पुढाकार घेतला तर निश्चितच पुढे एक चांगलं नेतृत्व या देशाला मिळेल आणि या शहराच्या माध्यमातून कुठेतरी सुरुवात व्हावी, कुठेतरी या नेतृत्वाला कौशल्य लाभावं आणि या दृष्टिकोनातून या शहराच्या निवडणुकीपासून मी माझ्या मुलीला या ठिकाणी पुढे आणलेलं आहे. आणि राजकीय क्षेत्र हे एक चांगलं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी युवांनी पुढे येण्याची गरज आहे. युवा नेतृत्व खरंच जर आपल्याला वाटत असेल की या देशाची प्रगती व्हायला पाहिजे, या राज्याची प्रगती व्हायला पाहिजे, युवा नेतृत्वाने पुढे येणं गरजेचं आहे आणि तो पुढाकार मी माझ्या मुलीच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षाचं इथलं कार्य, कन्हान शहरातील कार्य जे आहे ते सातत्याने सुरू असणारं कार्य आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अहोरात्र सातत्याने 24/7 काम करतो आणि या कार्याच्या भरोश्यावर आम्हाला हा ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष हे कन्हान नगर परिषद प्रबळपणे जिंकेल आणि आपलं नेतृत्व या ठिकाणी साबित करेल. नाही, काही प्रमाणात या गोष्टीला कुठेतरी प्रतिसाद असेल, परंतु सर्वच गोष्टी जर का त्या दृष्टीने बघितल्या तर ते चुकीचं होईल. कन्हान हे एक असं शहर आहे ज्या शहरातनं या देशाला प्रतिनिधित्व मिळालेले खासदार या शहरातून निवडून गेलेले आहेत. या शहराचं नाव देशामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं कन्हान या शहराकडे बघण्याचा देशातील, राज्यातील लोकांचा, नेत्यांचा जो कल आहे तो एक चांगला आहे. काही त्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या थोडंफार हे असतीलही, परंतु हे एक चांगलं शहर आहे आणि या शहराला आणखी चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व निश्चितच या ठिकाणी प्रयत्नशील आहे. आणि या देशामध्ये जे सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी विकासाची वाट निघालेली आहे ती विकासाची वाट या ठिकाणी कन्हानपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि ती वाट, त्या वाटेवरती चालणारे आम्ही कार्यकर्ते, माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील,
या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राजस्व मंत्री बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वात निश्चितच आम्ही या कन्हान शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या ठिकाणच्या मूलभूत प्रश्न आम्ही सोडवणार आहोत आणि असे प्रश्न सोडवून या शहराला एक चांगलं शहर म्हणून या राज्यात या देशात आम्ही नावालोकाला आणू अशी या ठिकाणी आम्ही आशा व्यक्त करतो. जनमत लाईव्ह न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉक्टर स्नेहाने सांगितलंय की कन्हान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या पूर्ण प्रामाणिकपणा आणि वचनबद्धतेनं काम करतील. बेरोजगारी, महिला सक्षमीकरणावर आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे या उद्देशानं त्या रणांगणात आहेत. भारतीय जनता पक्ष सरकारच्या विकास कामांनी प्रेरित होऊन राजकारणात प्रवेश केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पारदर्शकता आणि जबाबदारी हा तिच्या मोहिमेचा पाया असेल असंही स्नेहाचं म्हणणं आहे. डॉक्टर म्हणून जनतेची आणि त्यांच्या समस्यांची सखोल समज असलेल्या या तरुण उमेदवाराची आणि तिच्यासारख्या इतरांची आज देशाच्या राजकारणात खरोखरच गरज आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता प्रदीप बॅनर्जी यांची रिपोर्ट, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.